नमस्कार, मी डॉक्टर निलेश. मित्र, तुमचा विश्वास या गोष्टीवर बसेल का की तुमच्या आमच्यासारखं देवाने देखील कर्ज घेतलाय. आपण जसं आपल्या हयातभर घेतलेलं कर्ज चुकवत असतो, तसा देव अद्याप देखील ते कर्ज चुकवतात. तर होय, ही गोष्ट खरी आहे. तिरुपतीचा जो बालाजी आहे त्याला सावकार बालाजी असं म्हणतात. वाशिमचा जो बालाजी आहे त्याला जहांगीर बालाजी असं म्हणतात, म्हणजे सरकार बालाजी. मेहकरचा जो बालाजी आहे त्याला जमीनदार बालाजी असं म्हणतात आणि देऊळगाव राजाचा जो बालाजी आहे त्याला दुकानदार बालाजी असं म्हणतात. यापैकी वाशिम येथील या जहांगीर बालाजी देवस्थान मंदिर परिसर इथला इतिहास या सगळ्यांबद्दल आपण आज जाणून घेऊया, सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर निलेश. शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. असं म्हणतात की नाही करावी काशी, परंतु करावी एकदा वाशिमची पंचक्रोशी. कधी ना करावी काशी, पण एकदा तरी करावी वाशिमची पंचक्रोशी. मित्रो, आज आपण आहोत ते वाशिमच्या बालाजी मंदिर. चला बघूया मंदिर पण. वाशिम अर्थात वाकाटक राजांची वत्सगुल्म नगरी. या वत्सगुल्म नगरीत असलेलं हे भव्य असं बालाजी मंदिर, ज्याला जहांगीर बालाजी असं म्हणतात. माझ्या मागे तुम्ही बघत आहात तो मंदिराचा सभामंडप, आतमध्ये पुन्हा गर्भगृह आणि अतिशय देखणी असलेली बालाजीची मूर्ती इथे आहे. या मंदिराबद्दल, मंदिराच्या इतिहासाबद्दल आणि एकूणच इथली मूर्ती कशी सापडली, ती कशी इथे आणल्या गेली, त्यानंतर इथे जो किरणोत्सव होतो तो नेमका कोणत्या वेळी होतो आणि इथल्या मंदिरातला, इथल्या बालाजीला काय साकडं घातलं गेलं होतं बंगालवर स्वारी करताना, आणि मग त्यात यश मिळाल्यानंतर या परिसराची जी उभारणी केली गेली ती कशी केली गेली, या सगळा घटनाक्रम हा आणि यामागचा इतिहास आपण जाणून घेऊया. मंदिराचे विश्वस्त सध्या जे आहेत ॲडव्होकेट भवानी पंत काळू यांची मुलाखत आपण छोटीशी घेऊया आणि त्यांच्याकडून हा सगळा भाग आणि हा मंदिर परिसर, इथले उत्सव जाणून घेऊया. चला तर. चला बघूया ही पंचक्रोशी काय आहे, मंदिर परिसर काय आहे, इथे मंदिरात कोणते कोणते उत्सव साजरे केले जातात ते. सर नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर निलेश पादुने. माझं युट्यूब चॅनल आहे शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या नावानं. आणि आपल्या भागातले जवळपास जे काही जुने ऐतिहासिक अशी मंदिरं किंवा ठिकाणं आहेत ते साधारणतः लोकांसमोर यावेत असा आमचा एक प्रयत्न असतो. तर आज आम्ही वाशिमच्या बालाजीला आलो. एक प्रामुख्याने 3 बालाजी आपल्याकडे, तिरुपती बालाजी, वाशिमचे बालाजी आणि मेहकरचे बालाजी. तर वाशिम बालाजी बद्दल आम्हाला माहिती सांगा, इथली ऐतिहासिक पार्श्वभूमी, मंदिर परिसर आणि मंदिरात होणारे उत्सव. नमस्कार, मी ॲडव्होकेट भवानी पंत ज्ञानेश्वर काळू, वहिवाटदार विश्वस्त श्री बालाजी संस्थान वाशिम. बालाजी संस्थान हे ऐतिहासिक देवस्थान असून शके 1777 मध्ये येथील मूर्त्या, एका रजपूत स्त्रीचा दफनविधी
करीत असताना सापडल्या. ज्या भागामध्ये त्या मूर्त्या सापडल्या तो नागपूरकर भोसल्यांच्या अखत्यारीमध्ये येणारा भाग होता आणि तत्कालीन नागपूरकर भोसल्यांचे सरदार दिवाण सरसेनापती भवानीपंत काळोजी काळू हे बंगालवर मोहिमेला जात असताना या परिसरामध्ये मूर्त्या सापडल्याची वार्ता त्यांना कळाली आणि ते लष्करासह इथे आले आणि भगवान बालाजींना आणि इतर अधिष्ठित देवतांना त्यांनी नवस केला की जर बंगालची स्वारी मी यशस्वी झालो तर तुझे इथे भव्य देवालय बांधेल. येण्याप्रमाणे त्यांची संकल्प पूर्ती झाली आणि 22 ऑगस्ट 1783 ला त्यांनी इथे प्राण प्रतिष्ठा इतर देवतांसह मुख्य मूर्ती बालासाहेबांची केली. सदर मंदिराच्या बांधकामाची सुरुवात 6 ऑगस्ट 1778 रोजी सुरुवात झाली. सदर बालाजीचं देवस्थान उभा करण्याकरता त्या काळी 10 लाख रुपये खर्च आला आणि बाजूला पुष्करणी देवतलाव तोही त्यांनी बांधलेला आहे असा डिस्ट्रिक्ट गॅझेटियर मध्ये उल्लेख आहे. कधी न करावी काशी पण एकदा तरी करावी वाशिमची पंचक्रोशी असं स्कंद पुराणामध्ये पद्मपुराणामध्ये उल्लेख आहे. विष्णूंची अधिष्ठित देवस्थान गोंदेश्वर आपण जिथे बसलो ते बालाजी आहे जुना बालाजी आणि 11.5 ज्योतिर्लिंग इथे प्रतिष्ठित आहे. त्यापैकी करुणेश्वर हे जे मुख्य देवालय आहे ग्रामदैवत आहे ते वाशिमच्या पंचक्रोशीमध्ये आपण जो बाहेर बसलेला वाशिमचा बाहेरचा भाग चंडिका वेश माहूर वेश मंगळवारी वेश आणि काटी वेश ही वाशिमची पंचक्रोशी आहे आणि त्यामध्ये वत्स ऋषींचा आश्रम होता ज्याला आज करुणेश्वर म्हणतात. तिने भगवान महाशंकराची आराधना केली आणि प्रत्यक्ष त्यांना प्रसन्न केलं आणि जनकल्याणार्थ आपण इथे निवास करावा अशी विनंती केल्यावरून भगवान महाशंकर इथे अधिष्ठित झाले. या बालाजींना जहागीरदार असं म्हणतात. तिरुपतीचा बालाजी सावकार, वाशिमचा जहागीरदार, देऊळगाव राजाचा दुकानदार आणि मेहकरचा जमीनदार. सावकार या दृष्टिकोनातून की बालाजींनी गिरीच्या बालाजींनी कर्ज काढलं होतं आणि त्यांची कर्जाची परतफेड अजून सुरू आहे. या देवस्थानला अनेक गावांची जहागिरी होती त्यामुळे जहागीरदार संबोधण्यात येतं आणि मेहकरच्या बालाजीला जमिनी लोकांनी दिल्यामुळे त्यांना जमीनदार म्हणण्यात येतं आणि देऊळगाव राजाचं जर धाटणी पाहिली तर ती दुकानामध्ये सापडलेली मूर्ती असल्यामुळे त्याला दुकानदार असं म्हटलं जातं. याच्याच बाजूला देवालयाच्या ईशान्येला पद्मतीर्थ म्हणून आहे. भगवान महाविष्णू आणि लक्ष्मी ज्यावेळेस पृथ्वी भ्रमंती करता निघाले होते त्यावेळेस त्यांनी तिथे पद्म ठेवलं होतं आणि त्या छापेतून पद्मतीर्थ हे उदयास आलं म्हणून तिथे पद्मतीर्थ असं त्याला म्हटलं जातं. त्याच्या बाजूला चंद्रेश्वर आहे. चंद्राकाराचं तीर्थ म्हणजे नदी वाहत होते आणि त्यावर अधिष्ठित असलेलं तीर्थ म्हणून चंद्रेश्वर हा सगळा वाशिमचा भाग आहे. याच्याच ईशान्येला लक्ष्मीनारायणाचं देखील आता राम मंदिर आहे. तर पूर्वी ते लक्ष्मीनारायण मंदिर होतं तेही ऐतिहासिक आणि जुनं आहे. तर या देवस्थानमध्ये आश्विनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव होता ज्याला ब्रह्मोत्सव असं म्हटलं जातं. चित्रा नक्षत्रावर सुरुवात होऊन आश्विनी किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीने सांगत आहोत. उत्सव काळामध्ये नवमीच्या दिवशी देवालयात असलेला रथ हा देवळाच्या अवतीभोवती फिरतो आणि दशमीच्या दिवशी नगर परिक्रमेकरता भगवान बालासाहेब हे पालखीमध्ये बसून सीमोल्लंघनाला जातात. हा सगळा रमणीय उत्सव असतो. हा आपल्याला बघून त्याचा आनंद आपल्याला घेता येईल आणि व्यंकटेश कृपा प्राप्त करता येईल. चित्रा नक्षत्रानंतर चैत्र नवरात्र देखील उत्सव आपल्या इथे राम नवरात्र होतं, गोकुळाष्टमी होते आणि चित्रा नक्षत्र वार्षिक उत्सव सुरू होऊन प्रतिपदेला संपतो. आपण सर्व कार्यामध्ये सहभागी व्हा. श्रावण शुद्ध 13 शके 17 ही बालाजींची बरसगाठ म्हणून दर महिन्याच्या शुद्ध त्रयोदशीला संस्थांतर्फे दुपारी 12 वाजता भक्तांना अन्नदान केलं जातं. दर शुक्रवारी आपण खिचडी चित्रांनाचा प्रसाद वाटतो. अमावस्या पौर्णिमेला शिऱ्याचा प्रसाद असतो आणि दर एकादशीला साबुदाणा खिचडीचा प्रसाद. अनेक सुखसुविधा उपलब्ध अजून व्हाव्यात यासाठी प्रयत्नरत संस्थान आहे आणि लवकरच त्याची पूर्ती. नक्की तुमच्या विश्वस्त तुम्ही आहात त्यामुळे नक्कीच मंदिर पुढे देखील असंच घोडदौड करेल प्रगतीची असा विश्वास वाटतो. एक साधारण किती वर्ष जुने हे सगळं बांधकाम आहे असं आपल्याला? आता हे याची सुरुवात जी मी आपल्याला सांगितली शके 1699 ला मूर्त्या सापडल्या. 1700 पासून सुरुवात झाली. दगडी बांधकाम आहे. दगडी बांधकाम हा जो दगड आहे बंगाल येथील छोटा नागपूरचा दगड आहे. उन्हाळ्यामध्ये लवकर तापत नाही आणि याचं वैशिष्ट्य जे आहे की ज्या काळामध्ये भवानीपंतांना बंगालच्या स्वारीमध्ये यश प्राप्ती झाली त्याची चिरकाल आठवण राहावी यासाठी देवळाच्या वरती झरोका केलाय
हम्म. आणि त्या झरोक्यामधून सूर्यकिरण 21 डिसेंबर ते 22 जून या काळामध्ये भगवंतावर येतात. उत्तरायणामध्ये. उत्तरायणामधला तो काळ आहे. तर त्याची चिरकाळ ती स्मृती राहावी म्हणून आणि डिसेंबर ते जून हा. असं 21 डिसेंबर ते 22 जून. सूर्यकिरणांचा अभिषेक मूर्तीला हो. होतो. म्हणजे त्याची ज्याला आपण बांधकाम शैलीचे वैशिष्ट्य म्हणून बरोबर. हे 11.5 अंशाच्या कोनामधलं आहे. हम्म. पूर्वाभिमुख आहे. हम्म. आणि आपण जर ते बघितलं तर आपल्याला लक्षात येईल. समोर एक शिलालेख वजा दगड दिसतोय. ज्यावेळेस बांधकाम होत होते त्यावेळेस ते इथले जे मुख्य लोक होते 3 लोकांची वाशिमवर पूर्वी सत्ता होती. पश्चिमेकडचा भाग नागपूरकर भोसल्यांचा, पूर्वेकडचा पेशव्यांचा आणि दक्षिणेकडचा निजामाचा. 3 सत्ता म्हणजे विदर्भाची बॉर्डर, मराठवाड्याची बॉर्डर आणि स्वराज्याची बॉर्डर. त्यामुळे या बांधकामाच्या परिसरामध्ये जो हिंदू देवालयाच्या परिसरामध्ये जो हिंदू चुकीचं कृत्य करेल त्याला गयेमध्ये काशीमध्ये गोहत्येचं पातक लागेल आणि जो मुस्लिम गैरकृत्य करेल त्याला मक्केमध्ये सुवर काटलं पातक लागेल असं त्याच्यावर लिहिलं त्या शिलालेखावर. त्याचं वाचन झालं आहे शिलालेख. त्या पुस्तकामध्ये आपण जे म्हणलं आपल्याकडे त्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. म्हणजे तसं जर पाहिलं तर भौगोलिक दृष्ट्या देखील हा परिसर किंवा हा भाग अतिशय महत्वाचा होता त्यावेळी. आसी टू कन्याकुमारी एक रेषा ओढलेली आहे. त्याचा मध्यबिंदू म्हणून गावामध्ये मध्यमेश्वर म्हणून पण देवालय आधी. अरे वा, ही फार नवीन माहिती होती सर. आपण जर याच्यामध्ये गावामध्ये गेला आणि तिथे वाकाटक वाचनालय शेजारी तिथे मध्यमेश्वर म्हणून एक देवस्थान आहे. ते 1910 साली अधिष्ठित झालेलं. तर आपल्याला ते देखील बघता येईल. संकेश्वरचे शंकराचार्यांच्या हातून तिथे मूर्त्या प्रतिष्ठित झाल्या. सर खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि निश्चितच आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती लोकांपर्यंत येईल. मित्र, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. ही माहिती इतरांपर्यंत जावी असं वाटत असेल तर शेअर देखील करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला भेट देत राहा. चॅनलचं नाव पुन्हा एकदा सांगतो, शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश.